आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बानूच्या चंदनपुरीत अवतरली पंढरी. चंदनपुरी सजली, फुलली तर रंगला भव्य रिंगण सोहळा. बघा फक्त रयतराजी न्यूजवर. मालेगाव तालुक्यातील प्रतिजेजुरी समजल्या जाणाऱ्या चंदनपुरीत जणू पंढरी अवतरली होती. संपूर्ण गाव रांगोळ्या फुलांनी सजले होते. चंपाषष्ठीपासून सुरू होणाऱ्या कीर्तन सोहळ्यास महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांनी हजेरी लावली होती. विशेषतः या सोहळ्यास सर्व गावातील ज्येष्ठ तरुण यांचा सहभाग होता. या सोहळ्यात गावातून भगवान विठ्ठलाच्या मूर्तीची सवाद्य मिरवणूक निघाली. वाद्यात कीर्तन गायली गेली. महिला व तरुण मुली डोक्यावर तुळशी घेऊन काही ज्ञानेश्वरींचा ग्रंथ घेतात, तर लेझिम पथक व टाळ मृदुंगाच्या वारकऱ्यांमुळे ही मिरवणूक अधिकच सुरेख दिसत होती. या दिंडीचा शेवट मोसम नदीच्या तीरावरील मैदानात होता. या मैदानात भव्य असा रिंगण सोहळा खेळला गेला. घोड्याच्या पाठीवर ग्रंथ ठेवून त्याचे रिंगण परिक्रमा घातली गेली. शेवटी पती पत्नी यांच्यात फुगडी देखील खेळली गेली आणि शेवटी पत्नी आपल्या पतीचे पाय पडून हा सोहळा संपन्न होतो. हा सोहळा संपन्न करण्यासाठी सरपंच विनोद शेलार यांच्यासोबत सर्व चंदनपुरी वासियांनी मोठी मेहनत देखील घेतली होती. या सोहळ्याच्या निमित्ताने चंदनपुरी वासियांनी एक जुना संस्कृतीचा ठेवा हा जपला आहे हे मात्र नक्की.
चंदनपुरी गावातील हा अखंड हरिनाम सप्ताह हे यंदाचं 26वे वर्ष असून हा सप्ताह पूर्ण नाशिक जिल्ह्यात प्रसिद्ध आहे। 8 दिवस येथे महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार कीर्तनाची सेवा देत असतात। आजूबाजूच्या परिसरातीलही सर्व भाविक इथे येत असतात। तसेच चंदनपुरी गावातील महिला भगिनी, पुरुष, ज्येष्ठ मंडळी, तरुण वर्ग सगळ्यांचा इथे सहभाग असतो। आणि 6व्या दिवशी जो आत्ता झाला त्याला रिंगण सोहळा म्हणतात। रिंगण सोहळा हा माऊलींचा रिंगण सोहळा असतो। ज्या अर्थी पंढरपुरात रिंगण सोहळा होतो त्या धर्तीवर चंदनपुरी गावात आम्ही रिंगण सोहळा करत असतो आणि हा रिंगण सोहळा दरवर्षी करत असतो। रिंगण सोहळ्यानंतर जी फुगडी खेळली जाते ती माऊलींच्या नावाने खेळली जाते। माऊलीचा जयघोष करून फुगडी खेळली जाते आणि पत्नी आपल्या नवऱ्याचे दर्शन घेत असते।